खऱ्या अर्थाने सांग पेंद्या हरिता चेंडू सांग पेंद्या हरिता चेंडू पाण्यात गेला कसा सांग ना पाण्यात गेला कसा पाण्यात गेला सांग पेंड्या हरिता चेंडू सांग पेंड्या हरिता चेंडू पाण्यात गेला कसा पाण्यात गेला कसा हरिता पाण्यात गेला कसा हरिता पाण्यात गेला कसा लय लांब नको आता पुढे चांगली गायणारी आहे त्याच्यामुळे आपलं पुढे उगाच तोंड घालायचं आहे जोरदार टाळ्या वाजवायच्या खऱ्या अर्थाने एक गायक होण्यासाठी सचिन हो हे पक्वाद आणि हे गायक ऐका ना एकच वाक्य बोलतो आणि पुढे निघून जातो महाराष्ट्रात हजारो कीर्तनकार उभे राहतील पण एक पक्वाद्या बनण्यासाठी खऱ्या अर्थाने त्याच्या आई बाप्पाचं पुण्य असावं लागतं ऐका ना सचिन हो एक पक्वाद्या जोपर्यंत हातातलं बोट त्या ठिकाणी फुटत नाही अंगातला खांब एक होत नाही ना तोपर्यंत ते पक्वाद सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत नाही माऊली ही ताकद त्या पक्वादाची वाजवायला सोपं नाही महाराष्ट्रात हजारो कीर्तनकार उभे राहतील पण एक पक्वाद्या बनण्यासाठी आई बापाचं त्या ठिकाणी पुण्य असावं लागतं पवित्र ते कुळ पावन तो देश पावन तो देश जिथे हरचे दास जन्म घेते जिथे हरचे दास जन्म घेते पवित्र ते कुळ पावन तो देश जिथे हरचे दास जन्म घेते जिथे हरचे दास जन्म घेते पवित्र ते कुळ पावन तो दोष जेथे हरीचे दास घेती जन्म खऱ्या अर्थानं कोणाच्याही पोटी अशी संतती जन्माला येत नाही म्हणून कीर्तन सुरू करण्यापूर्वी माझे 2 नियम आहे महिला वर्ग हे बघा तुम्हाला आताच सांगतोय मी काय पाठ करून येणारा कीर्तन का नाही स्क्रिप्ट वगैरे आपल्याला अजिबात येत नाही पुरींना विचारा ती रोज म्हणत असतात यांना सुस्त तरी कुठून सुस्त आहे आपल्याला त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय एकदम फ्रेश बसायचं तुम्ही जर वाकडं तिकडे जर बसले तर गडबडले म्हणून समजा त्याच्यामुळे एकदम फ्रेश बसायचं आपण काय स्क्रिप्ट वगैरे काढून येत नाही हा असं झटका मारणार निघून जाणार जास्त वेळ बोलणार आणि तुम्ही एकदम एवढे फ्रेश वाटताय ना मला तुम्ही आता आंघोळ करून आल्यासारखं वाटतंय त्याच्यामुळे एकदम फ्रेश बसायचं एकदम फ्रेश ठीक आहे आणि पहिला नियम ज्या वेळेस बघा मी काय सांगतोय तिकडे लक्ष द्यायचं ज्या वेळेस प्रमाण होईल त्यावेळेस टाळी वाजवायची ठीक आहे आणि दुसरा नियम मी जे काही सांगतोय ते व्यवस्थित त्या ठिकाणी ऐकायचं नाही तर मग नळी फुंकली सोंगणारे इकडून तिकडून गेले वारे असं नाही होत तुम्ही काय करता येता बसता कीर्तन झाल्यानंतर कपडे झटकता आणि कपडे झटकल्यावर त्याच्याबरोबर दिलेलं ज्ञान सुद्धा अरे खुशाल म्हणताय झटकता राव काय म्हणावं मग आम्हाला बोलविता तरी कशाला खऱ्या अर्थानं सज्जन हो नामस्मरण केलं पाहिजे 2 नियम लक्षात ठेवा ते बघ तिकडं कोण लटकलं हा बघा माग बघा आताच 2 मिनिटं सांगितलं मागं बघायचं नाही इकडे लक्ष द्यायचं ते 2 मिनिटं लगेच बघायला लागेल खऱ्या अर्थानं सज्जन हो नामस्मरण केलं पाहिजे 2 नियम लक्षात ठेवा नामस्मरणानं समाधान मिळतं सज्जन हो